जैसे डोळ्यांजन भेटी तेवेळी दृष्टीसे फाटा उठे मंगवास पाहिजे तेच प्रगटे महानिधी सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे अजून घ्यावे तुमचे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्यावो विनविते मराठी गीताची माता. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला 52वा श्लोक शिकायचा आहे. बघा, आत्तापर्यंत आपण निष्काम योग कर्मयोग 39 पासून ते 53 पर्यंत आहे. तर हा सेकंड लास्ट श्लोक आहे, शेवटून दुसरा. म्हणजे निष्काम कर्मयोग जे भगवंताने आपल्याला सांगितलं आहे ते 53 श्लोकापर्यंत आहे. आणि 54 पासून स्थित प्रज्ञांची लक्षणं चालू होतात. अर्जुन वाच. हां, अर्जुन हो का? सांगतो. हां, अर्जुन प्रश्न आहे ना, यांनी सगळं ऐकल्यानंतर त्याला प्रश्न पडतो. त्याची शंका आहे. त्यावेळेला भगवंत त्याला स्थितप्रज्ञ कसा असतो मग आणि मग ती लक्षणं भगवंत सांगतात. म्हणजे 54 पासून ते 72 पर्यंत. तर आता आपल्याला 52व्या श्लोकामध्ये काय भगवंत सांगतात ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्या खाली ज्ञानोबारायांनी 3 ओव्या सांगितल्या आहेत, 280, 81 आणि 82. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला वैराग्य सांगतात. म्हणजे तुला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. आता वैराग्य कसं प्राप्त होईल, त्याचे काही नियम आहेत वैराग्याचे, ते भगवंत त्याला सांगतात. तर त्याच्या संबंधी आता हा श्लोक आहे, तो आपण बोलू. मी म्हणेन, माझ्या मागे आपण म्हणायचं आहे. यदा ते मोह कलिलम 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 बुद्धिर्व्यतितरिष्यति बुद्धिर्व्यतितरिष्यति बुद्धिर्व्यतितरिष्यति. परत एकदा मी म्हणेन, माझ्या मागे आपण म्हणायचं आहे, पूर्ण हो. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति. यदा ते मोह कलिलम आता पुढचा बघा. तदा गंतासि निर्वेदम तदा गंतासि निर्वेदम तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च श्रोतव्यस्य श्रुतस्य च श्रोतव्यस्य श्रुतस्य च. परत एकदा बघा. तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. तदा गंतासि निर्वेदम. आता पूर्ण बघा श्लोक कसा आहे. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. यदा ते मोह कलिलम तदा गंतासि निर्वेदम तर ह्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला असं म्हणतात, तदा गंतासि निर्वेदम, तू वैराग्य पदाला प्राप्त होऊ शकतो. कधी प्राप्त होऊ शकतो, तर पहिलं ते एक उदाहरणसुद्धा देतात. भगवंत अर्जुनाला उदाहरण देतात आणि सांगतात. कसलं उदाहरण बघा. यदा ते मोह कलिलम, म्हणजे मोहरूपी दाट जंगलातून, म्हणजे आपल्या अवतीभोवती मोहाचं काय आहे, दाट जंगल आहे. दाट जंगल वनस्पतीचंच असं नाही.
तर हा मोहाचं एवढं दाट जंगल आहे, कधी आपल्याला मोह उत्पन्न होईल आणि कधी आपण त्या मोहाच्या जाळ्यात जाऊ हे सांगता येत नाही. तर अर्जुना, या मोहाच्या जाळ्यातून काय पुढे काय म्हणतात भगवंत, बुद्धीर व्यती तरिष्यती, तुझी जर का बुद्धी पार होईल, या मोहाच्या जाळ्यातून तुझी बुद्धी जर का पार होईल तर तुला वैराग्य भेटेल. बघा, वैराग्य झाल्यानंतर काय बदल होतो मनुष्यामध्ये. बघा, प्रत्येक स्टेजला मनुष्यामध्ये बदल होतो. बालपणात आपण वेगळा असतो, तरुणपणात वेगळा असतो, वृद्धावस्थेत आपण वेगळा असतो. तर तसंच आहे प्रत्येक गोष्ट. वैराग्य झाल्यानंतर माणसात काय बदल होतो आणि वैराग्यापूर्वी मनुष्य कसा असतो, हा सिद्धांत भगवंत आपल्याला सांगतात. आणि पुढे असं काय म्हणतात, श्रोतव्यस्य श्रुतस्य च, म्हणजे काय होतं माहिती आहे का, तो त्यांनी मागे भोगलेले भोग आणि भविष्यात त्याला भोगायला लागलेले भोग, हे दोन्ही गोष्टी तो विसरून जातो. बघा, महाराजांच्या बाबतीत, तुकाराम महाराजांच्या बाबतीत निळोबारायांनी त्यांची एक आरती केलेली आहे. आरतीमध्ये आता आपण आरती तुकारामा ही आरती रामेश्वर भट्टांनी केलेली आहे. परत आणखीन एक आरती आहे निळोबारायांची. त्या निळोबारायांच्या आरतीमध्ये निळोबारा असं म्हणतात की प्रपंच रचना भोगूनी त्यागली. म्हणजे तुकाराम महाराजांनी प्रपंच केला आणि त्याचा त्याग केला. आता ज्ञानेश्वर माऊलीबद्दल म्हणायचं तर त्यांनी प्रपंच केलाच नाही. म्हणजे पहिल्यापासून निष्कलंक आणि पारमार्थामध्येच. परंतु बघा, तुकाराम महाराज थोडे उजवे का ठरतात आपल्याला, कारण त्यांनी बघा अनुभव घेतला आहे प्रपंचाचा. 21 वर्षाचा अनुभव घेतला आहे आणि उरलेल्या 21 वर्षामधले जे चटके त्यांनी भोगले, तो जो अनुभव घेतला तो आपल्याला सांगितला अभंग रूपामध्ये. मग भगवंत काय म्हणतात, तो भावी भोग, म्हणजे नंतर मला आता भोग काय भोगायचे किंवा मी काय भोगलं पाठीमागे, हे सगळं विसरून जातं. म्हणजे भोगामध्ये त्याची आसक्ती राहत नाही. त्याचं संपूर्ण जीवन हे वैराग्यामध्ये व्यतीत होतं. आणि काय होतं, वैराग्याची भावना मनामधून जेव्हा मोह जातो, अज्ञान दूर होतं, तेव्हा मनुष्याला वैराग्य प्राप्त होतं. बघा, एखाद्या गोष्टीमध्ये मग आपण कोणाचा राग करतो किंवा कोणाला नाव ठेवतो किंवा कोणाला निंदा करतो, हे सगळं आपण अज्ञानामध्ये होत असतं. आपण बघा, कुठल्याही नाण्याची म्हणजे कॉईनची ह्या 2 बाजू आहेत. एक छापा असतो आणि काटा असतो. पण एखाद्या मनुष्याला आपण सहज बोलून जातो, सहज त्याची निंदा करतो, हा नाही तर काय आहे, तो हे बरोबर नाही, अरे बाकीचं काय आहे ना. तो जर का सगळ्यांनी चांगला असेल तर तो देवच आहे. देव असा आहे की त्याच्याकडे कुठलाही तुम्हाला दुर्गुण नाही भेटणार. कुठलाही कमीपणा मिळणार नाही. आणि मनुष्य आहे तुम्ही आम्ही, तर आपण चांगल्या आणि वाईट गुणांनी मिश्रित आहोत. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला, मोरे साहेब तुम्ही सज्जन आहात का, तर तुम्ही काय म्हणा? नाही तुम्हाला दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुम्ही दुर्जन आहात का, तुम्ही काय म्हणणार? नाही मी दुर्जन नाही. म्हणजे ऐका ना, ते दुर्जन पण नाही मी आणि मी सज्जन पण नाही, मी थोडं मिश्रित आहोत, मध्य भागातला आहे. म्हणजे मला माहिती आहे जीवनामध्ये हे वाईट गोष्टी मला माहिती आहेत, पण न कळत कधी कधी होतात माणसाच्या जीवनात. म्हणजे राग येणं हे वाईट आहे. बघा, काम, क्रोध, लोभ, द्वेष, मद, मत्सर हे भगवंतांनी 6 षड्रिपू सांगितले. वास्तविक हे कसे आहेत माहिती आहे का, हे नसेल तर जीवन पण नाही आहे. बघा, आपण जेवायला बसल्यानंतर सर्व पदार्थ आहेत आपल्याकडे, पण त्याच्याबरोबर लोणचं नसेल, चटणी नसेल तर मजा येते का जेवायला? पापड नसेल, कोशिंबीर नसेल, त्याने काय अडत नाही असं नाही, पण जी टेस्ट आहे यायला हवी, हा टेस्ट यायला हवी, हा जिभेला लागली हा. आणि हे साई जे षड्रिपू आहेत
हे देवानेच निर्माण केलेले आहेत. ते फक्त टेस्टसाठी वापरायचे टेस्टसाठी वापरायचे आहेत. पण आपण टेस्ट नाही करत. ते आपण काय करतो, नुसती चटणीच खातो किंवा नुसतं लोणचंच खातो, बाकीचं काय खात नाही. समजलं का मोरे साहेब? हां, म्हणजे आता बघा, आता आपण थोडं थोडं वैराग्याकडे चाललेलं म्हणजे मोह आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि आपण वैराग्याच्या दिशेने जायचं आहे. पुढे बघा आता काय म्हणतात ते, की भोगापासून विरक्ती तयार होते आणि त्याला हळूहळू सांसारिक गोष्टीमध्ये काय स्वारस्य नाही आता असं कळून येतं. बघा 60व्या वर्षापर्यंत तो सगळं गोळा करत राहतो. नंतर त्याला असं वाटतं की आता बस झालं. मी बघा, आपण कधी 50 मी आता समजा 30 वर्षापूर्वी काय केलं हे जर का आपण आता आठवलं तर आपल्यालाच आपलं हसू येतं का नाही? काय साहेब, तुम्हाला कसं वाटतं? हां, आपल्यालाच आपलं हसू येतं की अरे अरे मग मी उगाच ते केलं. परत त्यावेळेला तुम्हाला ज्ञान नसतं आणि आता ज्ञान झालेलं आहे. परंतु ज्ञान झालं आहे, परंतु बराच काळ गेला ना त्याच्यामध्ये. आणि काळ असा आहे, कोणासाठी थांबत नाही. आणि काळ आहे ना असा निघून जातो. बघा, मी कधी माझे 80 वर्ष झाले वयाचे किंवा 60 वर्ष, ते कळतच नाही. असं वाटतं की 80 मिनिटच झाले आहे की नाही? हां, म्हणजे एवढा काळ असा पटकन निघून जातो. आणि पुढे काय म्हणतात, वेदामधील कर्मकांड फलश्रुतीपासून त्याचं जीवन अधिक उंचावतं. तो कर्मकांडामध्ये किंवा फळामध्ये अडकत नाही आणि हळूहळू संसारामधील गोष्टीचं त्याचं काय होतं, महत्त्व कमी कमी होऊन जातं. तो संसाराच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्याचा हळूहळू चित्त कुठं जातं, भगवंताकडे. म्हणजे तो ज्या नश्वर गोष्टी आहेत त्याच्याकडे तो त्याचा वेळ घालवत नाही. आणि जे शाश्वत आत्मतत्व आहे, भगवंत आहे, त्या भगवंताचे तो काय करतो, नामस्मरण करतो, पूजा अर्चा करतो. आणि छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये भांडणं, द्वेष, तंटा याच्यापासून तो लांब राहतो. कारण त्याने अनुभवलेलं आहे, याच्यातून काही भेटणार, काही लाभ होणार नाही, आहे की नाही? हां, ते याच्यामध्ये ज्ञानोबा आहे काय म्हणतात आपल्याला ते बोलतो. 280 क्रमांकाची ओवी बघा. भेटली का सगळ्यांना? भेटली. अध्याय 2 आणि श्लोक 52 आणि त्यांचं 280 क्रमांकाची ओवी आता म्हणायची आपल्याला. तू ऐसा तै होसी, जय मोहाते या सांडिसी, जय मोहाते सांडिसी, आणि वैराग्य मानसी संचारेल, आणि वैराग्य मानसी संचारेल. म्हणजे माऊली असं म्हणतात, तुम्हाला जर का वैराग्य पाहिजे असेल तर मनातून तुम्ही मोहाला सांडून दिलं पाहिजे. मनातून मोह काय टाकून दिला पाहिजे. आणि नश्वर गोष्टीचा तुम्ही संचय करायच्या पाठीमागे लागला नाही पाहिजे. जे आपल्याबरोबर येणार आहे मृत्यूनंतर सुद्धा त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, असं ज्ञानोबा आहे आपल्याला म्हणतो. पुढे बघा. मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान, उपजेल आत्मज्ञान, तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे, तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे. आता तुला एक मी गहन गोष्ट सांगतो, म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट सांगतो, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. काय, कुठली महत्त्वाची गोष्ट आहे? की तू मोह सोडल्यानंतर तुला आपोआप आत्मज्ञान प्राप्त होईल. आपोआप तू आत्म्याच्या ठिकाणी एकरूप होशील. आणि काय होईल मग त्याने? निचाडे, निचाडेचा अर्थ होतो शुद्ध. बघा, ही 700 वर्षापूर्वीची भाषा आहे. निचाडेचा अर्थ निसाड करणे म्हणजे शुद्ध करणे. मग तुझं मन काय होईल? शुद्ध होईल. ते आधी शुद्धच आहे मन. बघा, आपण जन्मतच बालक असतं, ते कसं असतं, निरागस असतं. पण त्याला नंतर तो समाजात वावरायला समाजात जेव्हा तो वावरतो तेव्हा तो सगळे समाजातले गुण सगळे घेत असतो. गुण घेतो. हां, घेतो. आणि मन त्याचं काय करतो? तो अशुद्ध करतो.
आपलं मन कधी अशुद्ध होतं हेच आपल्याला कळत नाही. शुद्ध मन झाल्यावर आपण कोणाचा द्वेष करणार नाही, तक्रार करणार नाही किंवा कोणालाही कमी लेखणार नाही आपण. पुढे बघा, हे कळालं तुम्हाला. हो. मन शुद्ध होणार कधी होणार? वैराग्य धारण केल्यावर. हां, आणि वैराग्य कधी धारण होणार? म्हातारपणी. बघा असं काय नाही. म्हातारपणी पण सुद्धा 80व्या वर्षी लोक बंगल्याचं हे करतात, भूमिपूजन. असं काही नाही का हो? 80व्या वर्षी पण असं वाटतं की राज्यसभेत जावं आपल्याला, आहे का नाही? तेव्हा असं तुम्ही म्हणाला असं शरद पवार नाही, आपण नाव नाही घ्यायचं, आपण नाव घ्यायचं नाही. हां, नाही, मी तुम्हाला काय बोललो, तुम्ही हे साहेब काय म्हटले, मोरे साहेब, की बाबा वैराग्य म्हातारपणी येतं. म्हणजे म्हातारपणीच येतं असं काय नाही. अहो, ज्ञानोबरायांना तर जन्मापासूनच आहे वैराग्य, त्याचं काय करतात, आहे की नाही? बरोबर. पुढे बघा, ते तर अनेक काही जाणावे, अनेक काही जाणावे, का मागितले स्मरावे, मागिला ते स्मरावे. हे अर्जुना अगवे पारुशेल. हे अर्जुना पाठवे पारुशेल. आणि मग तुला काही जाणायची काही गरज राहणार नाही. माणसाची अशी एक स्टेज येते की त्याला आता परत ज्ञान मिळवण्याची काही गरज लागत नाही. आता मला सांगा, आता आपल्या ह्या वयामध्ये, आता तुम्हाला मी म्हटलं तुम्ही वेदाचा अभ्यास करा, तुम्ही काय म्हणणार? तुम्ही कोपरापासून आहात का? आता हे माझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडे. मग आता आपल्याकडे काय आहे? सोपं, फक्त नाम भगवंताचं. बसल्या बसल्या रामकृष्ण हरी काय असेल ते देवाचं नाव तुम्ही घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये काय ज्ञानोबा काय म्हणतात की वैराग्य प्राप्त झाल्यानंतर काय होतं, मनुष्यामध्ये बदल काय होतो. मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललो की वैराग्य झाल्यानंतर काय बदल होतो आणि वैराग्याच्या पूर्वी काय बदल होतो. बघा, वैराग्याची मूर्तिमंत मूर्ती म्हणून तुकाराम महाराजांकडे बघितलं जातं. बघा, प्रत्येक संताची एक क्वालिटी आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे, वैराग्य म्हटलं की तुकोबार आहे. मग तुकोबारात किती बदल झाला 21 वर्षाच्या नंतर. तर ते ज्ञानोबा आहे काय म्हणतात तिथे की अनेक काही काही जाण्याची गरज लागत नाही माणसाला. नंतर काय होतं, का मागितले स्मरावे. त्याला पाठीमागचा भूतकाळ सुद्धा आठवत नाही. कारण माणसाचा स्वभाव काय माहिती आहे का, तो वर्तमान काळात जगत नाही. तो काय करतो, पाठीमागचा काळ आठवतो आणि दुःखी होतो. अरे मी जीवनामध्ये किती कष्ट केले आणि आज ह्या मुलांना सगळं रेडीमेड आहे. हां, आता तू कष्ट केले त्यावेळेला काळ तसा होता. मग आता वर्तमान का खराब करायचं आपण? किती बचत केली. हां, बचत केली. बचत करून काय उपयोग झाला नाही. कसे उडवतात. हां, आणि पुढे हां, आणि पुढे भविष्य काळामध्ये आपण काय करतो बघा, इन्शुरन्स पॉलिसी हा एक प्रकार आहे भविष्यामध्ये. म्हणजे LICचं एक घोषवाक्य आहे, योगक्षेम वहाम्य. म्हणजे त्यांनी गीतेमधनंच घेतलेलं आहे, जिंदगी के साथ भी और मरने के बाद भी. पण तुम्हाराचा विचार आहे मग शेवटी. म्हणजे भविष्याचा विचार आहे आणि भूतकाळाचा विचार आहे आणि वर्तमान काळ आपण खराब केलेला आहे. तेव्हा बघा, ज्ञानोबा आहे का म्हणतात, वैराग्य प्राप्त झाल्यानंतर तो मागचं काय आठवत नाही. हे अर्जुना अगवे पारुशेल. पारुशेलचा अर्थ थांबेल. बघा, याच्यात 2 नवीन शब्द आहेत. पारुष्यने म्हणजे थांबणे आणि निसाडे म्हणजे शुद्ध करणे. बघा, ह्या मराठी भाषेचं किती लवचिकता आहे. आता मराठी भाषा शाळा बंद होत चाललेल्या आहेत आणि लोक असे म्हणतात की मराठी काही दिवसांनी बोलायची भाषाही बंद होऊन जाईल. परंतु ते केवळ अशक्य आहे बरं का. जोपर्यंत आपल्याकडे ज्ञानेश्वरी गाथा आहे, नाही समजा तुम्ही व्यवहारात वापरली, पण बोलीभाषा ती राहणार आहे. बोलीभाषा ह्या ग्रंथाने जिवंत ठेवलेली आहे.
मराठी सुटली आहे. हां आता अशा प्रकारे या 3 ओव्यांचा आपण अर्थ बघितला. आता याच्यामध्ये तुकोबारा काय म्हणतात हे थोडं बघू आणि आपली सेवा समाप्त करू. अजून आपल्याकडे 5-1 मिनिटं आहेत. हां आता बघा तुकोबारा काय म्हणतात देवाला की नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे कर. मला काय ब्रह्मज्ञान नको, म्हणजे अद्वैत जो प्रकार आहे तू देव पाहिजे आणि मी काय पाहिजे भक्त पाहिजे. मी तुझी सेवा केली पाहिजे. पुढे तुकोबाराय म्हणतात काही मागणे आता आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. एकदा का वैराग्य प्राप्त झाल्यानं साहेब मग तो देवाकडे गेल्यानंतर देवाकडे काय मागत नाही, देवाकडे फक्त हात जोडतो. आता त्याला माहिती आहे की आता काय मला सगळं प्राप्त झालेलं आहे,